अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत, त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली आहे. विदेशी नागरिकांचा मोठा गट आहे, विदेशी नागरिक या गणेश नाईकांनी उल्लेख केला, त्यामुळे या मार्केट आहेत. असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचे ज्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून काढतायत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे. आपण बघितलं असेल, मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली. पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हे होते असं म्हटलं. असं आहे की पंजाब सारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्सचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पण त्याच्या विरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कारवाई केली तर ते आपण थांबवू शकतो. ती कारवाई आम्ही सुरू केली. शरद पवारांचा फोन आलेला आहे तुम्हाला? मला नेहमीच येतो, काही नवल नाही. टॉरेंट जैसी कंपनी ये ऐसा है कि सोशल मीडिया को भी एक नए मार्केट प्लेस के रूप में देखा जा रहा है, और जब पेडलर्स के ऊपर कार्रवाई होती है तो सोशल मीडिया का उपयोग करके, कुरियर का उपयोग करके ड्रग डिलीवरी करने का प्रयास करते हैं. नई नई चीज़ें वो कर रहे हैं, लेकिन उसके खिलाफ हम लोग भी पुलिस प्रशासन और राज्य शासन सख्त से सख्त कार्रवाई हम कर रहे हैं. सर आखरी सवाल. नवी मुंबईत ड्रग्सच्या विरोधात विक्रमी कारवाई केली जाते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर या संदर्भात कठोर कारवाईचे आदेश दिल्याचं देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई आणि नवी मुंबईत ड्रग्सच्या विरोधात विक्रमी कारवाई करण्यात आल्याची माहिती देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. लोकशाहीच्या ड्रग विरोधी मोहिमेच्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती आता देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. लोकशाही मराठीनं ड्रग्सच्या विरोधामध्ये जी महाराष्ट्रभर मोहीम राबवलेली होती त्या मोहिमेच्या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतलेली आहे. तर लोकशाही मराठीच्या ड्रग्स विरोधी मोहिमेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ड्रग्सच्या विरोधात विक्रमी कारवाई करण्यात आल्याची माहिती आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.